चलो आ जाओ, आता तुमचं शेती होतं अरे लवकर जी तुम्ही तिथं बोलत होते तिच्या तिथं करायची आता करा मला जास्त करा 8 9 8 7 6 5 4 3 2 1 10 9 8 7 6 5 4 3 2 मग ते म्हणतात जो व्यक्ती म्हणतोय तिकडे लक्ष द्यायला बघा मला रागवायला नका लावू मी टाइमपास करण्यासाठी बिलकुल नाही आलेलो आणि तुम्हाला जो टाइम दिलेला तुम्ही घ्या मी काय म्हटलं त्याला मी म्हणेन त्याने याला घेऊन म्हणायचं करतोय एकमेकाला मला सांग तुम्ही एकमेकाचे शिक्षक घेताय तुझ्या तुला तुझ्या ते तुला कळणार आहे यावेळी सगळ्यांसाठी असं होता त्यांना बोलतो आहे याचा अर्थ की तुम्हाला ते लागू होते असं आहे का मी जेव्हा एकाला सांगेल एकाला बोलेल एकाला काहीतरी म्हटून सांगेल ते सर्वांसाठी असेल आपण तिथं तेव्हा प्रत्येकाने काउंट केलं प्रत्येकामध्ये काहीतरी जास्त काहीतरी बरोबर आहे की नाही काहीतरी कमी पण आहे तो एकदम स्लो म्हटला स्पीड त्याचं काल आपण शिकवलं ना व्हॅल्यू पिच टिम्बर स्पीड आहे ना ती स्लो मोशन मला सांगितलं तो किती स्लो मोशन म्हटलं की नाही आपल्याला एक व्यक्ती जेव्हा काहीतरी करत असतो ना तेव्हा आपल्याला त्याचं कॅरेक्टर कळतं प्रत्येकाचं दिसणं त्याचं बोलणं त्याचं बघणं सारखं आहे का प्रत्येक व्यक्ती त्याला बोलतो आता त्यांना उत्तम रागवायची ना एक ऍक्टिंग केलेली चेहऱ्यावरती हावभाव बदलतं सगळ्यांनी आबोला बघून हीच ऍक्टिंग आहे पण ती स्टेजवर जो येऊन करण्याची डेअरिंग करतो तो कोण असतो अभिनेता जो अभिनय करतो तो अभिनेता ना हेच आपल्याला आता छोटं देतो ज्यावेळेस मोठ्या स्टेजवर जाणार त्यावेळेस आता मला सांगा चांगल्या मैत्रिणी चांगल्या मित्र तुम्ही असाल ते असे दोघं जण कोण कोण आहेत बोल करा दोघं एकमेकांचा हात धरून आम्ही ओके 1 2 3 करा ना हात 3 4 5 6 7 ओके गुड जॉब आता आपण एक गेम खेळणार छानपैकी प्रत्येकाचा स्वभाव माहिती आहे नाव माहिती आहे हात कुठे माहिती आहे त्याला खायला काय काय आवडतं ते माहिती आहे चालतं कसं ते माहिती आहे त्याच्या चांगल्या वाईट सवय माहिती आहे आता काय करायचंय की आपण आपली ऍक्टिंग नाही करायची आपला मित्र किंवा मैत्रीण त्याची ऍक्टिंग आता एक मिळून करायची आहे मी माझी ओळख करून देताना माझ्या मित्राची जी त्याची ऍक्टिंग करतो मैत्रिणीची ऍक्टिंग ती आपल्याला प्रेझेंट करायची आता जो व्यक्ती असणार आहे तो नसणार आहे तुझं नाव काय गौरव तुझं आता गौरव ओमची ऍक्टिंग आणि ओम गौरवची ऍक्टिंग म्हणजे असं ज्याने ज्याने मैत्री आपली आहे बोला बरोबर एक छोटी गोष्ट ऐकायचं ऍक्टिंगचा गेम इतकं भारी की आपल्याला एखादं पात्र साकार करायचं असेल तर त्या पात्राविषयी जाणून घ्यायचं असतं आपण कॅमेरा पुढे येतो आपल्याला स्क्रिप्ट दिली जाते तर एखाद्या पात्राचं जॉयला पात्राचं वर्णन आणि पात्राचं आपल्याला त्या पात्राचं वर्णन त्याला चरित्र चित्रण म्हणतात ऍक्च्युली फार मोठा विषय म्हणजे ते लक्ष देणार तर पहिल्यांदा कोणामध्ये अशी डेअरिंग येते जो आपल्याला इथे येऊन करण्याचा प्रयत्न करणार सांगावर बघा जोड्या अरे डेअरिंग दिली नाही आता हा गेम आहे तुम्हाला ऍक्टर व्हायचं पहिला म्हणताना तुम्ही भीती काढून टाका ऐका ए बाळा ऐका तुम्ही छोटे नाही पुढे अरे ते तोड पण दे रे अरे तुम्हाला ऍक्टर बनवायचंय मला नक्कल नाही हे बघा हा अभिनय आणि त्यातला फरक सांगतो अभिनय काय असतो सेल्फ इम्प्रोव्हायझेशन असतं आणि नक्कल काय असतं उपयोग त्याच्यासाठी आता याचं संमिश्र काम करायचं आपल्याला त्याच्या काही नकला पण करायची त्याच्या सवयी चालतो बोलतो
समजा एकाला खूप फास्ट बोलता येतं, त्याच्या मित्र स्लो बोलतो, तो काय करेल, त्याची थोडीशी नक्कल करेल, आपल्याला नंतर इथूनच सुरू करायचे अभिनय करेल. आणि तुम्ही ना पहिली गोष्ट ती सवय असते, ती वाईट असते. आता तुमच्या मी डोळ्यात पडणार इकडे त्याच जवळ या बाजूने नेहमी इकडून तुम्ही बोलत बस हे त्याला कुठपर्यंत तुम्ही फ्री व्हा माहिती. पहिली गोष्ट ना आपल्याला थोडीशी जी लाज वाटते ती आपण काय करतोय, आपण अभ्यास म्हणून स्वीकारला गेलो, थोडीशी ना त्याच्या पुढे जायची सवय करायची. लागायचं कुठं पेन्सिल चोरताना, चॉकलेट चोरताना, दप्तरातले काहीतरी घेताना ते आपण बिझनेस करतो ना. केलं कोणी नाही केलं, नाही केलं काहीच कामाची. मी ते चॉकलेट चोरतो आणले की संपवले, म्हणजे चॉकलेट कोणी खाल्लं फक्त माझ्याकडे बघायचं. लहान आपण बोलावं कोण कर तुम्ही करता दोन सांगायला पडतं. आपला वेळ वाया जातो असं वाटत नाही हा याला म्हणतात ते याच्यासाठी टाळ्या वाजवा. या आता बघ बरं नाही तू नाही ना एकच जण आहे ना. आता तुझा मित्र जो असेल ना तुला लक्ष द्यायला काय करायचं, काय करायचं अगोदर समजून काय. हा आल्यानंतर नाव सांगताना सुद्धा कोणाचं आता तो नाहीये इथं जो येणारा अभिनेता असेल या अभिनेत्यासाठी अगोदर टाळ्या वाजवा. तेच सांगतो 1 2 3 हे जे पावलं आहेत ना स्टेजचे एक नियम सांगतो देतो. स्पॉटलाइट असतात सेंटरला, जेव्हा आपण कुठल्याही स्टेजवर जातो ना सेंटर पॉइंट असतो लांबूनच बघायचे. स्टेज जर मला काढीच करायचं स्टेजच्या ह्या कोपऱ्याला असलो तर काय होईल, त्यांना दिसेल का लांब म्हणतो ह्या कोपऱ्याला असलो तर त्याच्या संलग्नच चालू जातात. आपल्याला स्टेजची माहिती घ्यायची. तर हा स्टेजचा सेंटर पॉइंट, हा सेंटर छोटा आहे, मग हा सेंटर आला काय होईल तर नेहमी उभं राहताना कुठं राहायचं सेंटर पॉइंट घ्या. आता वाढवतो आता काय कर परत खाली जा आणि स्टेजच्या ह्या बाजूने आणि इकडून एंट्री कर. हा या विंगीतून एंट्री करणार आहे. कुठल्या विंगीतून त्या राईट साइडच्या. ओके सेंटर पॉइंट काढला तू. हा सारा आहे का सेंटर बरोबर. इथं म्हणून एक मिनिट आता मी काय करतो मार्क करतो. पुढे काढून सांग बरोबर बरोबर. घरी जाऊन ना आपल्याला करायचं आपल्याला नाही आपल्या शरीराचा भाग आपल्याला गेलो का मग आपण असं बसून जातो एका पायावर आपल्याला तू करू ना बरं एका पायावर थोडं करायचं. आपण अभिनेत्याने आपल्या शरीराचा भाग आपल्याला गेलेलो नाही, आपल्याला व्यायामाची गरज असं समजून. ओके आता सगळ्यांची इकडे लक्ष आहे का कारण तो आता काहीतरी करणार आहे. मी ऍक्शन म्हणतो काल शब्द वापरायचे का आपण कॅमेरा बनणार आहे तुम्हाला माहितीये का क्लोज डाऊन दुसरा शब्द असतो ऍक्शन.
तुमचं ऑब्झर्वेशन असतं ना मित्राचं. असं ऍक्टिंग करणार, बॅगीची ऍक्टिंग करायची, आपल्याला फक्त ऍक्टिंग करायची.